टम्म फुगणारी, मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी भारतातच नव्हे तर अवघ्या जगभरामध्ये प्रसिद्ध झाली आहे। अशी ही पुरणपोळी बनवताना याच्या वरचं आवरण एकदम व्यवस्थित होणं खूप महत्त्वाचं असतं। आवरण व्यवस्थित व्हावं यासाठी बऱ्याचदा भरपूर तेलाचा वापर केला जातो, मैद्याचा वापर केला जातो किंवा गव्हाच्या पिठाच्या जर पुरणपोळ्या केलेल्या असतील तर भरपूर वेळ पीठ हे मळलं जातं। परंतु आज या ठिकाणी मी कणिक तिंबण्याची वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचप्रमाणे पुरण अजिबात न वाटता मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ते शेअर केलेलं आहे। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। पुरण बनवण्यासाठी या ठिकाणी 2 वाट्या चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यामध्ये जर हिरव्या डाळ्या असतील तर त्या काढून घ्यायच्या आहे। त्याचप्रमाणे काही कचरा असेल तर तोही साफ करून घ्यायचा आहे। त्यानंतर 3 ते 4 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 1 वाटी चणा डाळीसाठी 2 वाट्या पाणी, या पद्धतीने 4 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे। तर 4 वाट्याऐवजी या ठिकाणी मी 4.5 वाट्या पाणी घातलेलं आहे, कारण मला आमटीही बनवायची आहे। त्यासाठी अर्धी वाटी पाणी मी जास्त घातलेलं आहे। पुरणाला छान कलर यावा यासाठी पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। जर कुकरमधून पाणी उतू जात असेल तर अर्धा चमचा तेलही यामध्ये घालून घ्यायचं आहे। कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। डाळ शिजेपर्यंत कणिक मळून घेऊयात। त्यासाठी एका भांड्यामध्ये 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठाचा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात अगोदर गव्हाचं पीठ एकतर सुती कपड्याने चाळून घ्यायचं आहे किंवा सोजीची चाळणी बाजारात मिळते तिने छानपैकी चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून यातला जर कोंडा असेल तो निघून जाईल किंवा जाडसर जर काही पीठ असेल, काही गहू वगैरे राहिले असतील तर तेही व्यवस्थित निघून जातील आणि आपली पोळी अजिबात फाटणार नाही। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि चिमूटभर हळद घालायची आहे। हळद आणि मीठ डायरेक्ट न घालता पाण्यामध्ये मिक्स करून घालायचं आहे। यामुळे हळदीचा जो रंग आहे तो पिठाला छान एकसारखा येईल, यासाठी हळद डायल्यूट करून किंवा मिक्स करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे हळद ही चिमूटभरच घालायची आहे। जर जास्त झाली तर पुरणपोळी कडवट होते, त्यामुळे फक्त चिमूटभर हळदीचा वापर या ठिकाणी करायचा आहे। आता हे तयार केलेलं पाणी या पिठामध्ये घालून द्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पुरीसाठी मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ अजिबात जास्त वेळ मळलेलं नाही, फक्त थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि मग यामध्ये पीठ बुडेल इतकं पाणी घालून झाकण ठेवून साईडला ठेवून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी कुकरही थंड झाला आहे। आपली डाळ शिजली का नाही ते चेक करूयात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता परफेक्ट आपली डाळ जी आहे ती शिजलेली आहे। अगदी मऊसूत डाळ मी शिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, आपण हाताने ती कुस्करली तरी छान व्यवस्थित कुस्करली जाते आहे। आता डाळीमधलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यासाठी एका भांड्यावरती चाळणी ठेवून डाळ त्यावरती उमथवून घ्यायची आहे किंवा घालून घ्यायची आहे। यामुळे डाळीतलं जेवढं पाणी आहे ते सगळं खाली भांड्यामध्ये जमा होईल आणि सुकी डाळ जी आहे ती वरती चाळणीमध्ये राहील। तर एक 2 ते 3 मिनिटं मी या ठिकाणी डाळ अशीच ठेवलेली आहे। त्यानंतर सगळं पाणी जे आहे डाळीतलं ते निथळलेलं आहे। आता ही डाळ एका मोठ्या कढईमध्ये घालून घेऊयात। तुम्ही बघू शकता या ठिकाणी 1 ते 1.5 वाटी वेळवणी किंवा कट जो आहे तो राहिलेला आहे। याची आमटी खूप छान लागते। यामध्ये 2 ते 3 चमचे मी पुरणाची डाळ घालून घेतलेली आहे, जेणेकरून आमटीला छान घट्टसरपणा यावा यासाठी। लगेचच पुरण तयार करून घेऊयात। पुरण तयार करताना कढई ही जाडसर असावी, त्याचप्रमाणे पसरट असावी। कढई पसरट असल्यामुळे पुरण व्यवस्थित परतलं जातं आणि जाडसर असल्यामुळे पुरण खाली करपत नाही। आता या ठिकाणी 2 वाट्या डाळीसाठी 1.25 वाटी साखर घातलेली आहे। गुळाचा जर वापर करायचा असेल तर 1.5 वाटी गुळ या ठिकाणी किसून घालायचा आहे। त्याचप्रमाणे 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। साजूक तूप घातल्यामुळे पोळी छान मऊ राहते आणि पुरणालाही छान टेस्ट येते। साखर आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। साखर डाळीमध्ये मिक्स झाली की पाणी सुटायला सुरुवात होते, मग लगेचच या ठिकाणी आपल्याला पुरण हे मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे। यामुळे पुरण यंत्राचा वापर करून पुरण दळत बसण्याची गरज पडत नाही आणि मऊसूत असं पुरण कढईमध्ये शिजता शिजताच तयार होतं।
तर या ठिकाणी पुरण व्यवस्थित परतलेलं आहे. जर पुरण परतलं की नाही हे चेक करायचं असेल किंवा समजत नसेल तर त्यासाठी पुरण एकसारखं पसरवून त्यामध्ये चमचा उभा करून ठेवायचा. चमचा जर पडला नाही तर समजायचं की पुरण आपलं व्यवस्थित परतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि चिमूटभर जायफळ घालून घ्यायचं आहे. यामुळे एकतर पुरणाला छान स्वाद येतो आणि दुसरं म्हणजे चणा डाळ पचण्यासाठी जड असते तर ती बाधू नये यासाठी यामध्ये थोडंसं जायफळ घातलं जातं. तर अशा पद्धतीने आपलं पुरण जे आहे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत पुरण आपलं तयार झालेलं आहे. आता एवढ्या वेळामध्ये पीठही छान भिजलेलं आहे. पिठातला जेवढा काही कोंडा होता तो सगळा पाण्यामध्ये उतरला आणि फक्त मऊसूत पीठ जे आहे ते आपल्याला राहिलेलं आहे. आता हे पाणी काढून घेऊयात आणि पीठ व्यवस्थित हाताने मळून घेऊयात. जर पीठ थोडंसं पातळ वाटलं तर यामध्ये सुकं पीठ घालायचं आहे 1 ते 2 चमचे. परंतु आत्ता या ठिकाणी आपल्याला पिठाचा वापर करण्याची अजिबात गरज पडलेली नाही. परफेक्ट असं पीठ या ठिकाणी आपलं मळून झालेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावून पीठ मऊसूत करून घेतलेलं आहे. आता लगेचच पुरणपोळी लाटून घेऊयात. आता पुरणपोळी लाटण्यासाठी या ठिकाणी मी अगदी छोटा लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ चौपट इतकं पुरण आपण भरणार आहोत. तर अगदी कितीही पुरण भरलं तरी पोळी अजिबात फाटणार नाही. घेतलेला पिठाचा गोळा सुक्या पिठामध्ये घालून या पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पुरण घालून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने व्यवस्थित दाबून घेत कडा एकत्र करून व्यवस्थित उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि मग दोन्ही बाजूने थोडं थोडं पीठ घालून व्यवस्थित हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी लाटताना अगोदर हलक्या हाताने मध्यभागी लाटायचे आहे आणि मग नंतर कडा लाटून घ्यायचा आहे. यामुळे पुरण एकसारखं आणि कडेपर्यंत व्यवस्थित पोळीमध्ये पसरलं जातं आणि पोळीही अजिबात फाटत नाही. पोळी लाटताना दोन्ही बाजूने व्यवस्थित एकसारखी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर या ठिकाणी पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता तव्यावरती घालून घेऊयात. तर तवा मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेला होता. त्यावरती पुरणपोळी घालून घेऊयात. या पद्धतीने फोड आले की मग पुरणपोळी जी आहे ती उलटवून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर भाजताना पोळी ही मंद आचेवर नाही तर फुल आचेवरतीच भाजायची आहे जेणेकरून पोळी टम्म फुगली जाईल, अजिबात वातूळ होणार नाही. तर बघा एवढं पुरण भरूनही अजिबात आपली पुरणपोळी फुटलेली नाही आणि अशी छान गुबगुबीत फुगलेली आहे. तर अशा पद्धतीने आपली ही मस्त मऊ लुसलुशीत गुबगुबीत पुरणपोळी या ठिकाणी तयार झालेली आहे. याच पद्धतीने दुसरीही पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे. तीही तव्यावरती घालून घेतलेली आहे. एवढ्या पुरणामध्ये साधारणतः 10 ते 12 पुरणपोळ्या होतात. त्यामुळे 4 ते 5 माणसं आरामशीर जेवतात. कारण पुरणपोळी म्हटलं की सार, भात, भजी, पापड या सगळ्याच गोष्टी येतात. त्यामुळे एवढ्या पुरणपोळ्या ह्या 4 ते 5 लोकांसाठी भरपूर होतात. त्याचप्रमाणे जर पुरणपोळ्या सगळ्या लाटायच्या नसतील, काही पुरण जर शिल्लक ठेवायचं असेल तर ते आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो. याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुरणपोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. पुरणपोळी थंड झाली तरीही अगदी मऊसूत आहे, अजिबात वातूळ झालेली नाही. एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. ही पुरणपोळी मी तुम्हाला फोडून दाखवते. आतमध्ये शेवटपर्यंत कडेला पुरण हे व्यवस्थित पसरलेलं आहे. त्याचप्रमाणे वरचं आवरणही अगदी मऊसूत आणि पातळ तयार झालेलं आहे. त्यामुळे आपली पुरणपोळी छान मऊसूत तयार झालेली आहे. अशी ही पुरणपोळी गुळवण्यासोबत किंवा कटाच्या आमटीसोबत खाण्यासाठी खूप छान लागते. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.